नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना किंवा फिरताना आपल्याला धार्मिक स्थळे, रिलिजियस प्लेसेस आणि त्यांचे जिल्हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. बऱ्याचदा आपण गणपतीचे नाव आणि जिल्हा यात कन्फ्यूज होतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टविनायक, 3.5 शक्तिपीठे आणि 5 ज्योतिर्लिंगे एका झटक्यात लक्षात ठेवण्यासाठी जबरदस्त ट्रिक्स पाहणार आहोत. वही पेन तयार ठेवा आणि लक्ष देऊ नका. सुरुवात करूया अष्टविनायकांपासून. एकूण 8 गणपती आहेत. याचं लॉजिक बघा. सर्वात जास्त म्हणजे 5 गणपती हे एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. 2 गणपती रायगडमध्ये आहेत आणि 1 गणपती अहमदनगरमध्ये आहे. तो म्हणजे सिद्धिटेकचा सिद्धिविनायक. आता हे 8 गणपती आणि त्यांचे जिल्हे कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी ही ट्रिक ऐका. वाक्य आहे, मोरगावच्या सिद्धीने पालीच्या महाडात चिंता केली, पण गिरीवर विघ्न आल्याने महागणपती धावले. परत एकदा ऐका. मोरगावच्या सिद्धीने पालीच्या महाडात चिंता केली. आता या वाक्याचा अर्थ काय ते पुढच्या स्लाइडवर बघूया. आता त्या वाक्याची फोड बघा. 1. मोरगाव म्हणजे मयुरेश्वर, पुणे. 2. सिद्धीने म्हणजे सिद्धिविनायक, अहमदनगर. 3. पालीच्या म्हणजे बल्लाळेश्वर, पाली, रायगड. 4. महाडात म्हणजे वरदविनायक, महाड, रायगड. 5. चिंता केली म्हणजे चिंतामणी, थेऊर, पुणे. 6. गिरीवर म्हणजे गिरिजात्मज, लेण्याद्री, पुणे. 7. विघ्न आल्याने म्हणजे विघ्नहर, ओझर, पुणे. आणि 8. महागणपती म्हणजे रांजणगावचा महागणपती, पुणे. आहे की नाही सोप्पं? फक्त एक वाक्य पाठ करा, 8ही गणपती तुमच्या खिशात. दुसरा भाग, 3.5 शक्तिपीठे. इथे मुलं अर्धपीठ कोणतं यात फसतात. ट्रिक एकदम छोटी आहे. कोतू माव. 1. को म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, अंबाबाई, हे पूर्णपीठ आहे. 2. तू म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, धाराशिव, हे सुद्धा पूर्णपीठ. 3. माहूरची रेणुका माता, नांदेड, हे तिसरं पूर्णपीठ. आणि 4. वणीची सप्तशृंगी माता, नाशिक, हे लक्षात ठेवा, हे अर्धपीठ आहे. कोतू मा हे पूर्ण आहेत आणि व हे अर्ध आहे. आणि शेवटचा टप्पा, 5 ज्योतिर्लिंगे. भारतात 12 आहेत, त्यापैकी 5 महाराष्ट्रात आहेत. याची ट्रिक म्हणजे एक छोटी मैत्रीची स्टोरी आहे. वाक्य ऐका. भीम आणि त्र्यंबक दोघे वेरूळला गेले. तिथे नागनाथ आणि वैजनाथांनी त्यांचे स्वागत केले. अर्थ बघा. 1. भीम म्हणजे भीमाशंकर, पुणे, जिथे भीमा नदी उगम पावते. 2. त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर, नाशिक, जिथे गोदावरी उगम पावते. 3. वेरूळ म्हणजे घृष्णेश्वर, संभाजीनगर. 4. नागनाथ म्हणजे औंढा नागनाथ, हिंगोल. आणि 5. वैजनाथ म्हणजे परळी वैजनाथ, बीड. ही 5 नावे आणि त्यांचे जिल्हे या स्टोरीमुळे कधीच विसरणार नाहीत. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं अष्टविनायकांसाठी मोरगावची सिद्धी, शक्तिपीठांसाठी कोतुमाव आणि ज्योतिर्लिंगांसाठी भीम त्र्यंबकची स्टोरी. तुम्हाला या ट्रिक्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. अशाच आणखी ट्रिक्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.